नमस्कार. आपण पाहताय रोकठोक. आज रोकठोक मध्ये आहेत कुलदीपाना क्षीरसागर. अण्णा नमस्कार. नमस्कार सर. कुलदीपाना क्षीरसागर हे मसूर जिल्हा परिषद गटाचे अपक्ष उमेदवार सुद्धा आहेत आणि कशा पद्धतीने ते निवडणूक लढवणार आहेत ते आपण विचारणार आहोत. अण्णा, भाजपकडे तुम्ही उमेदवारी मागितली, मात्र उमेदवारी तुम्हाला मिळाली नाही. आता भूमिका काय? मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि यासाठी आभार मानतो की आपण भूमिका काय आणि ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज इथं आमच्यापाशी आलात. त्याबद्दल मनस्वी तुमचा आभार मानतो. भाजपकडे उमेदवारी मागितली. भाजपकडे 2019ला ज्या वेळेला आपल्या इथं भारतीय जनता पार्टी मित्र पक्षातून धैर्यशीलदादा होते, मनोजदादा अपक्ष होते, बाळासाहेब पाटील निवडून आले. त्यानंतर या मतदारसंघात 2024ला विधानसभा लढायची आणि विधानसभेच्या अनुषंगानं खूप मोठ्या प्रमाणात तयारी केली. आज आमचे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शब्दाखातीर ज्या विधानसभेच्या निवडणुकीत उभं राहायची इच्छा होती, त्या निवडणुकीत महाराजांच्या आग्रहाखातीर महाराजांच्या आदेशामुळं विधानसभेतून माघार घेतली आणि विधानसभेला आता आपले निवडून आलेले आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीनं उभं राहून त्यांना निवडून आणण्यात सिंहाचा नाही म्हणता येत, पण खारीचा वाटा उचलला. आणि त्यामुळे एक असं वाटलं की बाबा आपण विधानसभेला इच्छुक होतो. विधानसभेला आपल्याला थांबवलं गेलं आणि त्यानंतर मसूर जिल्हा परिषद गट योगायोगाने सर्वसाधारण पडला. सर्वसाधारण पडल्यानंतर आरक्षण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पासून आपण तयारी केली, लढायची तयारी केली. आपण लढत असताना म्हणजे भारतीय जनता पार्टीतून तुम्ही मागणी केल्याची उत्तर इथं विधानसभेला जरी इच्छुक असलो तरी इतर लोकसभेला काम केल्यानंतर विधानसभेला मनोजदादा निवडून आल्यानंतर महाराज साहेबांच्या त्याच्या आधी आम्ही फक्त इथं महाराज साहेबांचाच फोटो वापरायचो. पण महाराज साहेबांनी आम्हाला पैसे सांगितलं होतं की मनोजदादा आणि आपण एकत्र. त्यामुळे आम्ही महाराज साहेबांच्या बरोबर मनोजदादांचे सुद्धा फोटो वापरायला लागलो. आता ते इथं आमदार आहेत आणि महाराजांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे असं वाटत गेलं की बाबा काय नाही, मनोजदादांच्यासाठी आपण थोडं का होईना काहीतरी केलेलं आहे आणि इथं उमेदवारी देताना मनोजदादा आपला विचार करतील आणि भारतीय जनता पार्टी आपला विचार करेल, म्हणून आपण भारतीय जनता पार्टीतून मूळचे इच्छुक होतो. हा पहिला होता. आता इच्छुक झाल्यानंतर इथल्या घडामोडी बऱ्याच झाल्या. मला ते बोलायचंही नाही आणि सांगायचं नाही, पण भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी मिळाली नाही आणि उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर ठरलं की आता ही लढाई ही अस्तित्वाची लढाई आहे. म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की मी विधानसभेला तयारी केली, विधानसभेला थांबलो. आता मी जिल्हा परिषद तयारी केली, जिल्हा परिषदला निवडून यायला पोषक वातावरण होतं आणि अजूनही आहे. आणि मी तुम्हाला या ठिकाणी आत्मविश्वासानं मसूर जिल्हा परिषद गटातील सर्व जनता आणि विशेषतः माझ्या माता भगिनींच्या आग्रहास्तव उभं राहिलेलो आहे आणि मला निवडून आणायची जबाबदारी त्यांनीच घेतलेली आहे, म्हणून मी अपक्ष अर्ज मागतो. अण्णा, अपक्ष आता तुम्ही आता तयारी करताय, तुम्ही जिल्हा परिषद मसूर लढताय, खाली दोन जे गण आहेत ते कसे, कोण असणार उमेदवार? आता काय आहे, अजून मला वाटतं अर्ज मागं काढून घ्यायला 4 दिवस बाकी आहेत. पण आता ती आपल्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, टाकाला जायचं आणि मोगा कशाला लपवायचा. तर मसूर पंचायत समिती गणातून आमचे बंधुतुल्य मित्र मसूरचे माजी उपसरपंच आणि या मसूर विभागातील सामाजिक कार्यकर्ते संजय नाना शिरतोडे यांचा आम्ही मसूर पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. वडोली विकेश्वर गणातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि विशेषतः कराड उत्तरमध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सक्रिय होत चालली त्यावेळेला या मसूर विभागात महिलांच्या माध्यमातून ज्यांचं खूप मोठ्या प्रमाणात संघटन आहे, काम आहे, अशा दीपालीताई खोत या वडोली विकेश्वर गणातून अपक्ष म्हणून आमच्या उमेदवार असणार. म्हणजे जिल्हा परिषदला मी मसूर पंचायत समिती गणातून संजय नाना शिरतोडे आणि वडोली विकेश्वर गणातून दीपालीताई खोत, असं एकंदरीत आमचं हे पॅनेल असेल. अण्णा, प्रत्येक वाडी वस्ती आणि गावातून महिला तरुण वर्ग विचारतायत की
कुलदीपांना लढणार का? त्यांना काय मेसेज तुम्ही द्याल? मी या निमित्तानं सर्वांना म्हणजे सर्व मतदार असतील, सर्व माता भगिनी, ज्येष्ठ मंडळी, सगळे बंधू असतील, मित्रपरिवार असेल यांना मी आवर्जून सांगतो, की ज्या दिवशी उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला, त्याच दिवशी लढायची आपण तयारी दर्शवलेली आहे आणि कोणाला वाटत असेल ठीक आहे विधानसभेचं, पण मी या ठिकाणी सगळ्यांना आवर्जून सांगतो, की आपण लढणार हे निकालबाधित सत्य आहे आणि सगळ्या जनतेच्या जीवावर, माता भगिनींच्या जीवावर, त्या माता भगिनी, ही ज्येष्ठ मंडळी आणि ही सगळी जनता, मग ती सर्वपक्षीय म्हणतोय मी, की मोठ्या फरकानं आज मसूर जिल्हा परिषद गटात मला व माझ्यासोबत असलेल्या दोन्ही गणातील उमेदवारांना निवडून आणणार हा त्यांच्या विश्वासावर मी आज या ठिकाणी तुम्हाला शब्द अण्णा, मसूर ही भूमी क्रांतिकारकांची भूमी आहे. इथं कोणतं विजन घेऊन तुम्ही पुढे निघाला 27 गावांचं विकासाचं? आज 27 गावाच्या विकासाच्या धोरणाबद्दल, विजनबद्दल बोला. तुम्ही आवर्जून माझ्या प्रत्येक ठिकाणी सांगा, की 2024च्या आधी इथं खासदारसुद्धा राष्ट्रवादीचे होते आणि आमदारसुद्धा राष्ट्रवादीचे होते. पण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून कराड उत्तरमध्ये जवळपास 13.5 कोटी निधी हा महाराजांच्या मार्गदर्शनातून आपण टाकला. आता जास्त काळ उत्तरचं मोठं बोलण्यात अर्थ नाही, पण मसूर जिल्हा परिषद गटापुरतं बोलाल तर आज प्रत्येक गावची आकडेवारी माझ्याकडे आहे. प्रत्येक गोष्टीची म्हणजे त्यात लोक पण दखल घेतली जाणार, की मसूर जिल्हा परिषद गटात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून मसूर जिल्हा परिषद नुसत्या गटामध्ये कमीत कमी 4.5 कोटीची विकास कामं आपण टाकलेली आहेत. अण्णा, तुमचे आणि महाराज साहेबांचे संबंध खूप जवळचे संबंध आहेत. महाराज साहेबांनी आग्रह धरला की तुम्हाला उमेदवारी द्यावी. त्या दिवशी बैठकीत असं काय झालं की की महाराजांचा शब्द सुद्धा भाजपने डावलला? ही खतखत आहे लोकांची अण्णा. नाही तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही जे म्हणताय ती वस्तुस्थिती आहे. खूप लोक मला पण पर्सनली येऊन भेटले, फोन आले, की महाराजांनी सांगून पण उमेदवारी का दिली नाही. पण राजकारणात काही गोष्टी अशा असतात, की झाकली मूठ 1.25 लाखाची. हे आपल्या ग्रामीण भागात म्हण आहे. काय थोर असतो तर दम थोर असतो आणि तुम्ही नियतीला जी द्याल, ती नियत तुम्हाला वाढवून देते. मग ते चांगलं द्या, जर वाईट द्या. पण छत्रपती उदयन महाराजांच्या सोबत काम करत असताना त्यांचा एकंदरीत जीवन प्रवास मी कालही सांगितलं, तो राजकीय असेल, सामाजिक असेल, तो अतिशय संघर्षाचा गेला. त्यामुळं ज्या वेळेला आपल्याला वाटतं ना, म्हणजे कुलदीप क्षीरसागर म्हणून मी ज्यावेळेला एक व्यक्ती म्हणून समाजात काम करत असतो, समाजात जगत असतो आणि ज्यावेळेला मला वाटतं ना, माझ्या पुढं अंधकार असा निर्माण होतो आणि ज्यावेळेला मला वाटतं, की सगळं संपलं, त्यावेळेला फक्त मी म्हणजे माझ्याच नाही, महाराष्ट्रातील असंख्य युवकांच्या, लोकांच्या स्क्रीनवर महाराजांचा फोटो असतो. मी फक्त हा महाराजांचा फोटो बघतो आणि ज्यावेळेस सगळं संपलं असं वाटतं ना, त्यावेळेला हा महाराजांचा फोटो बघितला ना, की आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातील पहिला दिवस आहे आणि पूर्ण ताकदीनं कामाला लागायचं. ही दिलेली महाराजांची शिकवण मला कधीच असं जाणवून देत नाही, की कुलदीप तू संपलायस. ही दिलेली महाराजांनी शिकवण, ही दिलेली महाराजांची ताकद आहे. त्यामुळे उदयन महाराज हे आमच्यासाठी एवढं मोठं प्रेरणास्त्रोत असलेलं व्यक्तिमत्व आहे, की म्हणजे काहीच वाटत नाही. किती मोठी संकट येऊ द्या, काही वाटत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय, मी आतापर्यंत आपण इतक्या मोठ्या प्रमाणात कामं केली, लोकांच्यापर्यंत पोहोचलो, महिलांचं संघटन केलं, युवकांचं संघटन केलं. म्हणजे जर माझ्या जागेवर आत्ता एखादा हळव्या मनाचा असता आणि त्याची जर उमेदवारी डावलली गेली असती ना, तर मी सांगतो एक तर तो अटॅकने जरी गेला असता, नाही तर तो इतका डिप्रेशनमध्ये गेला असता, इतका डिप्रेशनमध्ये गेला असता, की 3-4 दिवस घरातनंच बाहेर आला नसता. पण महाराजांनी शिकवलेलं आहे संघर्ष करायचा आणि महाराजांच्या शिकवणीतूनच संघर्ष करत आलोय आणि संघर्षातूनच विजयापर्यंत सगळ्यांच्या आशीर्वादाने पोहोचणार. अण्णा, तुमचा व्हिडिओ महाराजांच्या समोरचा तो खूप व्हायरल होतोय. कोणता? महाराज हसतो, उमेदवारी द्या अन्यथा महाराजांनी जे शब्द वापरले ना, म्हणजे नाही काय ती आहे, मैत्री आहे ती ऐका, तुमची. मैत्री नाही, आज महाराजांचा सहवास आपल्याला लाभतोय ना, ते छत्रपतीत आपण मावळा. महाराजांचा सहवास लाभतो हे खरोखर भाग्य आहे आणि महाराजांनी एवढं प्रेम दिलं, की आपल्या मनात ते मिश्किल होतं, ते चेष्टवारी होतं तिथं त्यावेळेला. पण अगदी संपूर्ण सुनील तात्या, देशात देशात तो व्हिडिओ खूप सध्या. त्यावेळेला ते सुनील तात्या, काका धुमाळ आमचे मार्गदर्शक दोन्ही यांच्यासोबत चर्चा चालली होती. हम्म. नेमकं
महाराज असताना असं ते बोलता बोलता ओघाने गेले. गेलं. छत्रपतींनी ते मोठ्या मनानं माफ केलं ते त्यांचं मोठेपण आहे. म्हणूनच ते उदयनराज आहेत. अण्णा शेवटच्या टप्प्यात आपण येतोय. प्रचाराची दिशा कशी असेल? आता दिवस राहिले 12 आणि 27 गावं आणि महिलांचं मोठं संघटन आहे. तुम्हाला खरं सांगू का? तुम्ही हे प्रश्न विचारल्यावर मी हसलो. अतिशयोक्ती वाटेल. प्रचार चालू झालेला आहे. बरोबर. कुलदीप क्षीरसागर हा उमेदवार नसून या गटातील माता भगिनी सगळे युवक ते आज सगळे मोठ्या प्रमाणात मला माझ्यासोबतच्या गणातील दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करणार आहेत आणि प्रचार सर चालू झालेला आहे. मूळ मुद्दा काय आहे, की तुम्ही मला म्हणला, की तुम्ही उदयन महाराजांचे कार्यकर्ते काल प्रश्न केला. मी तुम्हाला काय म्हटलं, मी उदयन महाराजांचा कार्यकर्ता नाही, मी उदयन महाराजांचा मावळा आहे. छत्रपतींची शिकवण आहे सर गनिमी कावा. तुम्हाला 7 तारखेला निकाल आहे. 7 तारीख निकाल आहे आणि 7 तारखेच्या निकालाचं वैशिष्ट्य काय असेल ते तुम्हाला 7 तारखेला कळेल. आणि महाराजांच्या गाडीचा पण नंबर पण काय आहे? 007 आणि निकाल पण 7 तारखेला आहे. त्यामुळं 7 तारखेला सगळं चित्र स्पष्ट असेल. मला शेवटचा प्रश्नाकडे मी येतो. तुमच्या समोर माजी सहकार मंत्री, माजी आमदारांचे एक उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला आमदारांचा उमेदवार. तुम्ही प्रमुख प्रतिस्पर्धी दोघांतल्या कुणाला मानता? मी तुम्हाला एक सांगू का? माजी सहकार मंत्र्यांचा एक उमेदवार हे मान्य करतो. दुसरा उमेदवार हा आमदारांचा नाही. ते मनोजदादांच्या पुढे अशी परिस्थिती आली, की त्यांना इच्छा असो नसो ती उमेदवारी द्यायला लागली. आणि मला लय लोकं विचारतात, तुमच्यावर अन्याय झाला, अन्याय झाला. काय? माझ्यावर कितीही जरी अन्याय झाला, तरी मला न्याय देण्यासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले समर्थ आहेत. त्यामुळं मी माझ्या आयुष्यात महाराज सोडून कुणाकडनंच अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळं माझ्यावर कितीही मोठा अन्याय हो, माझ्या कधीही त्या अन्यायाचं रूपांतर मी डिप्रेशनमध्ये घालवत नाही. आणि मागं माझ्या महाराज आहेत. महाराजांची ताकद आहे. त्यामुळं मी काही आमदारांना दोष देत नाही. म्हणजे चालू आमदारांना, मनोजदादांना दोष देत नाही. त्यांच्यापुढे तशी परिस्थिती आली, त्यांना जसं निर्णय घेता आलं, ते निर्णय त्यांनी योग्य घेतलं की अयोग्य घेतलं, हे ठरवायचा अधिकार मला नाही. ही जनता ठरवल. त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे, हे जनता ठरवल. पण मी त्यांना अजिबात दोष देत नाही. त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. मला जे योग्य वाटलं अर्ज भरायचा अपक्ष, मी अर्ज भरला. सोबत 2 पंचायत समिती गणातल्या शिटा घेतल्या. आता जनतेला किंवा लोकांना, माता भगिनींना, युवकांना जे वाटेल ते करतील. 36,000 एकटे मतं काय मी जाऊन मारणार नाही किंवा मनोजदादा जाऊन मारणार नाही. जनता ठरवेल ना. जाऊ समोर. अण्णा, मी आता पाहिलं भाजप असेल किंवा तुमचे इतर पक्षात सुद्धा बरेचसे कार्यकर्ते आता सुद्धा वेटिंग मध्ये तुमच्या बाहेर आहेत. हे कशाच होतं काय सगळं? नाही तुम्हाला सांगू का, हे कार्यकर्ते नाहीत बाहेर जे वेटिंगला आहेत ते, हे माझ्यासारखंच महाराजांच्यावर प्रेम करणारी लोक आहेत. आणि तुम्हीच म्हणला आता हे सर्व पक्षातले आहेत आणि ह्यांनीच निवडणूक हातात घेतलेली आहे. ही जी लोक आहेत ती सर्व पक्षातली लोक आहेत. मग ते एकनाथ शिंदे गट असते, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल, अगदी जानकर साहेबांची सपा असेल, भारतीय जनता पार्टी असेल, अजितदादांचं घड्याळ असेल, शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारीची लोक असलेली, म्हणजे ही निवडणूक आता सगळ्या पक्षाच्या लोकांनी कुलदीप क्षीरसागर आणि त्याच्यासोबत असलेले दोन्ही पंचायत समिती गणातील उमेदवार यांना मोठ्या फरकाने निवडून आणण्यासाठी हातात घेतलेले आहे. त्यामुळे हे सगळं तुम्हाला जे बाहेर लोक दिसतात, त्यांचं त्यांनी त्यांच्या आपापल्या गावात आपल्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे. आता ह्या दरम्यान हे दिसत असताना चित्र स्पष्ट होईलच ना लवकर. अण्णा, खरं तर ही रोखठोक मुलाखत असते आमची. असं मी अपेक्षा धरून आलो होतो की तुम्ही एक खूप मोठी स्फोटक मुलाखत द्याल, भाजपा विरुद्ध बोलाल किंवा माजी सहकार मंत्र्यांच्या विरुद्ध बोलाल. तर तुम्ही खूप एकदम वेगळ्याच भूमिकेत खरं तर दिसताय. नाही वेगळं ना, मी बघा मी सांगतोय काय, मला अधिकार कोणाबरोबर आहे. जर समजा मला उमेदवारी जर नाही मिळाली, तर मी काहीतरी मनोजदादांना बोलून किंवा बाळासाहेब पाटलांना किंवा त्यांचे कोण उमेदवार बोलून पुन्हा बोललं म्हणून लोक मतं देत नाही. बरोबर. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मला लय जणांनी बेसले माणूस म्हणजे
मनोजदादांना जे वाटलं ते मनोजदादांनी केलं. मला वाटलं उमेदवारी अर्ज दाखल करायचा, मी उमेदवारी अर्ज दाखल केला. मला वाटलं एकट्याने करण्यापेक्षा सोबत घेऊ, सोबत लोकं घेतली. आणि आता ह्या मी घेतलेल्या निर्णयाचं काय करायचं ते लोकं ठरवतील ना. आता इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एक उमेदवार आहे. भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार आहे आणि अपक्ष मी आहे आणि अजून काही मंडळी अपक्ष असतील, नसतील हे चित्र स्पष्ट होईल. पण कुणाला मतदान करायचं? ते मतदान का करायचं? मतदान करण्यासाठी पुढे उमेदवार असलेले ते त्यात पात्रतेचे आहेत का? आज मी तुम्हाला सांगतो, म्हणजे इथं म्हणाल तर थोडा 2 मिनिटं तुमचा वाढा वेळ घेतो, की आपल्या मसूर जिल्हा परिषद गटात पंचायत समितीचे सभापती माजी आमदार बाळासाहेब पाटलांच्या गटाचे, इथं अर्थ शिक्षण सभापती जिल्हा परिषद सदस्य त्यांच्याच गटाचे. 2019 नंतर चित्र सांगतो 3 हो, वर्षातलं. हो. त्यानंतर इथं स्वतः बाळासाहेब पाटील सहकार मंत्री, पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे, ते त्याच गटाचे. हसन मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री त्याच गटाचे. अजितदादा अर्थमंत्री त्याच गटाचे. आणि मसूर जिल्हा परिषद गटात 2.5 वर्ष अशी सत्ता स्थानं असताना किती निधी आला? किती विकास कामं आली? हे आत्ता जे उमेदवार आहेत त्यांनी सांगावं. हं. आणि मी काहीच नसताना, मी जिल्हा परिषद सदस्याचं काय नसताना छत्रपती उदयन महाराजांनी आशीर्वाद दिली, ताकद दिली आणि त्यांनी जेवढा निधी दिला नाही मसूर जिल्हा परिषद गटात त्याच्या 5पट निधी दिला आणि हे सगळ्या लोकांना माहीत आहे. आता कुलदीप क्षीरसागरला न्याय मिळाला का कुलदीप क्षीरसागरवर अन्याय झाला, मग काय करायचं? लोकांनी ठरवलेलं आहे सर. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मी छत्रपतींचा मावळा आहे. लोकं निर्णय घेतील आणि गनिमी काव्या पद्धतीनं लोकं फिरतील कुठं बी असतील कुठं, पण लोकं मतदान नाहीत मला सोडून करणार. बरोबर आहे. खरं तर मसूरच्या जिल्हा परिषद गटामध्ये अनेक मुलाखती होतील. मात्र ही मुलाखत का महत्त्वाची आहे? तर अपक्ष म्हणून आता अर्ज दाखल केला होता. आज छाननी झाली आणि कुलदीप अण्णा क्षीरसागर यांची नक्की भूमिका काय आहे त्यांनी स्पष्ट केलेली आहे. अण्णा तुम्ही आमच्याशी बोललात. धन्यवाद. धन्यवाद.